चला गाईस, तर आम्ही निघालेलो आहोत गावीकरता. प्रवास असाच चालू राहतो. गावाला जायाचा जायाचा गावाला, कोकणला जायाचा जायाचा कोकणला. आम्ही सगळे नाश्ता करायला थांबलेलो आहोत आणि नाश्ता आहे कांदे पोहे. आतापर्यंत प्रवास चांगला चालू होता. इथे एवढी ट्रॅफिक लागली आहे, गाड्या पुढे सरकत नाहीये. आज मी खतरनाक दिसते, माझा लुक खतरनाक दिसाले आणि आमचे स्वामी आमच्या पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ. फायनली ट्रॅफिक सुटली आणि आम्ही निघालो आहोत. फायनली आम्ही जेवायला उतरलेलो आहोत. आम्ही आलेलो आहोत आई एकविरा हॉटेलमध्ये. मला आता व्ह्यू थोड्या वेळातच दाखवते. ते गाडी पार्किंग साठी जागा आहे, तर प्रवीण आता घेत आहेत आणि मग असं एंट्रन्सला आहे आतमध्ये जेवायचं. थोड्याच वेळात आता आपण जाऊया आणि जेवून घेऊया पोटभर, कारण खूप सकाळपासून जास्त काही खाल्लं नव्हतं, फक्त कांदे पोहे आणि मम्मीने दिलेले एवढूशे केळ्याचे वेफर, त्याच्यामुळे पोट भरलं नाहीये. आणि हा आमचा नानू, तो अख्ख्या प्रवासामध्ये फक्त झोपून होता, झोपून. तो दिसलाच नाहीये कोणाला. हे नानू, हाय, से हाय नानू. अरे तुम्ही आलात काय आम्हाला घ्यायला? थँक्यू थँक्यू. काय काय नाव काय तुमच्या हॉटेलचं? 07 आई एकविरा ना. मग तुमचंच नाव तुम्हाला घेता येत नसेल तर कसं होणार? जेवणार ना? हो आम्ही जेवणार बाबा. मरायची गरमी आहे. कडकडून भूक लागलेली आहे. थँक्यू. हे बघ भारी आहे रे. बघा स्टेशन कडून खाली आलेला आहे, तुम्ही बघू शकता. पिठला भाकरी, यम. आणि हे आहे, अरे पापड काढ, खाली दिसत नाही. आमरस, बटाट्याची भाजी, काळ्या वाटाण्याची भाजी. वाव. जेवण तर खूपच मस्त होतं. मला तर खूप जास्त आवडलं. पिठलं भाकर एक नंबर होतं. मला पुलाव आवडला ना. आणि तिथे जास्त करून सगळे लोक नॉनव्हेज खात होते. आज मंगळवार असून पण सगळे काय खात होते? नॉनव्हेज खात होते. त्याच्यामुळे आम्हाला पण असं वाटत होतं की नेक्स्ट टाइम इथे नॉनव्हेज ट्राय केला पाहिजे. आम्ही आज काय मागवलेलं? पिठलं भाकर, पुलाव, व्हेज पुलाव आणि एक थाली. तर आता आम्ही आलेलो आहोत बीचवर, गुहागरच्या बीचवर आलेलो आहे. कुठल्या? गुहागरच्या बीचवर आलेला आहे. तुम्हाला मी दाखवते. तर राणी आले कर. नानूचीच मजा आहे खरं. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, खाण्याचे स्टॉल. आता इथे त्याला खायला दे, आपण नाही खायचं, त्याला दे खायला. हो हो. काय पण ह्याला म्हणतात गाव. वाव. लहान मुलांसाठी खूप सोय केलेली आहे खेळण्यासाठी.
लहान मुलांची मजा आहे. आणि आमचं नानू बघा इथे चालू झालेलं आहे क्रिकेट खेळायला. मस्त क्रिकेट खेळतात ते लोक, एन्जॉय करतात. ए प्रवीणला पळायला होते काय पळायला. ना माझा ब्लॉग आहे आणि मी आणि मम्मी चाललेलो आहोत बीच एक्सप्लोअर करायला, गुहागरचं बीच. वाटतंय एकदम गारगार वारा सुटलाय आणि खूप पब्लिक आलेली आहे इथे बीचवरती. आणि हे गुहागरचं बीच आहे आणि एवढी शांतता आहे ना. गरमी आहे, ऊन आहे, पण एवढं वाटत नाही आहे कारण समुद्राजवळ आहे ना आपण. तुम्ही बघू शकता सगळे आपापल्या फॅमिलीसोबत सुट्ट्यांमध्ये फिरायला आलेले आहेत. आणि इथे लहान मुलांसाठी खूप सुविधा आहेत खेळण्यासाठी. अम्मा वासरू बघ, हे बघ त्यांचे घर. अम्मा आपली घर कधी असणार अशी असणार. तुम्ही आणि कैद्या भाई साहब बघू शकता तुम्ही कैऱ्या. टाकना 10x 10x. आई शपथच. आई इकडे अगं काय काय झालं. येत ना, चल काढ. येत ना, कुठे आहेत ग, मला दिसतच नाही. दिसतोय तो काढत. पाठच्याची बगबग झाली आणि तो हान मारतोय लगेच. भाई साहब कैऱ्या बघा, कैऱ्या. कोण आहे? नको. कधी येणार? इथे सगळे मच्छीवाले बसतात बघा ब्रिजवर. वाव, ओली मच्छी आहे की सुकी मच्छी. ओली ओली ए, इथे काढ ना, इथे काढा ना. उद्या आम्ही वाव. मी पडलेली माहिती. नमस्कार गाईड. आज आपण या ठिकाणी हेदवीमध्ये आलेलो आहोत. हेदवीमध्ये हे जे उमा महेश्वराचं मंदिर आहे ते आपण मंदिर दाखवूया. पहिलं आपण हे उमा महेश्वराचं मंदिर ह्याचं एक खास वैशिष्ट्य की या समुद्राचं ज्यावेळी भरती येते हे पाणी पूर्ण या परिसरापर्यंत जाते, पण ह्या समुद्राचं पाणी जरा सुद्धा त्या मंदिराच्या आतमध्ये जात नाही. हे त्याचे खासियत आहे आणि ही सत्यता आहे. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी या मंदिराच्या मागे आपण घळ म्हणतात त्याला, बामणघळ. ती घळ फेमस आहे, ह्यासाठी फेमस आहे की असं म्हटलं जातं, पौराणिक जी कथा होती की पूर्वी एका ब्राह्मणाने या ठिकाणी स्वतःचं आत्मधन केलं होतं आणि त्याची जी डेड बॉडी होती ती सापडलीच नव्हती. त्याच्यामुळे ह्या घळीला बामणघळ म्हटलं जातं. आणि ती घळ बघण्यासाठी लोक तिथे राहतात, पण सावधगिरीने या ठिकाणी जावं लागतं कारण का त्या ठिकाणी ती घळ अशा प्रकारे एखादा माणूस पडला तर त्या खबीमध्ये बसल्यावरती पूर्ण तो जिवंत येईल किंवा नाही येईल, शाश्वती नाही येईल. म्हणून त्या ठिकाणी जाताना जपून जावं लागतं वगैरे असं. आणि तुम्ही हा बघता हा परिसर किती हे आहे, शांत समुद्र आहे. आणि पुढे येतोय जयगड म्हणून आहे. आणि JSW म्हणजे जिंदालचं प्रकल्प सुद्धा या ठिकाणी आलं होतं, पण त्याला विरोध केला होता लोकांनी कारण का त्याच्यावरती वीज निर्मिती होणार होती आणि हे पाणी मग समुद्राला पाणी समुद्रात सोडणार होते, पण ते त्याला विरोध केल्यामुळे ते काम असंच राहिलं होतं. आणि हे मंदिराचं एंट्रन्स आहे. कुठून जायचंय? चला चला तुम्ही पुढे. किती शांतता आहे तुम्ही बघू शकता, खूप भारी वाटतंय. हा मंदिर बंद आहे का? तिकडे काळ उजेडत होतं.
शूट का फोटो काढायला गेले. नानू लवकर बघ कसं वाटतंय. नानू इथे बघ कसं वाटतंय. ऑसम यार, तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे. फायनली आमचं बीच एक्सप्लोअर करून झालेलं आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे. पण त्याआधी आपण काय खाणार आहे. वडापाव. कारण भूक लागली आहे. बाद So, में घर वडापाव. पे जाओ. म्हणजे क्या आणि तुम्ही बघा ना काळोख झालाय. पण कसलं भारी वाटतंय हे. आता आम्ही वडापाव खायला आलेलो आहोत. नको. मला चिप्स पाहिजे. आता आम्ही काय खाणार आहोत. वडापाव. पाव. सगळे वडापावासाठी कशा आतुरतेने वाट बघतायत बघा. मी नाही वाईट करतो. मला चिप्स पाहिजे. वडापाव आलेला आहे. मला नको होता. नानूचा मला वडापाव नको होता. शायनिंग हा जास्त खाणार आहे बघा. आता मला. कोला तुम्ही बघाल काय इथे आपल्या मुंबईला मिळते अशी सुकी चटणी नसते. इथे ही ग्रीन चटणी असते. फायनली आमचं खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आता घरी जायला निघालेलो आहोत. चला गाडीत बसून घेऊया आणि जाऊया घरी. सगळंच घेऊन जाईल. चला सगळंच घेऊन जायला लागेल. हे उठा. चला वडापाव तर भारी होता. आतमध्ये ये आता. पोट भरलं पण मन भरत नाही अशी गोष्ट झाली. चला आता आपण जाऊया घरी. झालं लावलंय. थांब रे थांब. चलो वरच आता आपण पोचू थोड्याच वेळात घरी, काकांच्या घरी. आणि आम्ही आलेलो आहोत नरवण गावी. पप्पा बरोबर. जिल्हा रत्नागिरी, तालुका गुहागर. आणि आता काळोख झालेला आहे. आता तुम्हाला काहीच दिसणार नाही तरी पण मी ट्राय करते घर दाखवायचं. नाहीतर मग मी उद्या सकाळीच तुम्हाला डायरेक्ट घर दाखवीन आणि ब्लॉग एंड करीन. सो प्लीज तुम्ही कॉर्पोरेट करा मला. कोऑपरेट करा. कोऑपरेट कर आता. चला भेटू थोड्याच वेळात. बाय. फायनली आपण पोचलेलो आहोत आमच्या गावच्या घरात. तुम्हाला नंतर मी पूर्ण घर दाखवेन. आधी जाऊन सगळं सामान ठेवून घेतो. वाव, खूप जास्त सुधारणा केली आहे. त्यामुळे सगळं वेगळं वाटतंय. तुम्ही आमच्या व्लॉग मध्ये आलेले आहात. वाव, आणि हे तर ऑसम आहे यार. झुला, तुळशी वृंदावन. नानूला कसलं भारी वाटतंय. नानू बसताय येऊन. चला अरे मी बघणार आहे बोलणार. तर आता मी फ्रेश झालेली आहे आणि आता आम्ही इथे मेहंदी काढतो. कारण उद्या पूजा आहे. तर त्याच्यासाठी ह्या मुली मस्त साडी नेसून तयार होणार आहे. त्यासाठी ते लोक मेहंदी काढतात. थोड्याच वेळ तुम्हाला मेहंदी झाली की दाखवतो. आमची मेहंदी झाली आहे. जमली आहे ती. अंशिका कसं वाटलं मेहंदी. ओका थँक्यू. Gracias.